नमस्कार. आज आपण उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये राय आवळा कँडी कशी तयार करायची ते बघणार आहोत. एक खास मसाला लावून ही कँडी अजूनच चटपटीत चविष्ट कशी करायची ते आज आपण बघूया. राय आवळा कँडी तयार करण्यासाठी इथे मी 1.5 किलो एवढे हे राय आवळे घेतलेले आहेत. हे आवळे चवीला खूप जास्त आंबट असतात, आकाराने थोडे छोटे असतात आणि खूप मऊ आणि नाजूक असतात. या आवळ्यांना तुमच्या भागामध्ये काय म्हणतात हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तर आमच्याकडे या आवळ्यांना इंग्लिश आवळे म्हणतात. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर हे आवळे एका पॉलिथिनमध्ये भरून 2 दिवस मी फ्रीझरमध्ये ठेवलेले होते. तुम्ही हवं तर हे आवळे अगदी 1-1, 2-2 मिनिट वाफवून घेतल्या चाळणीवर तरी चालतील. आता हे जे आवळे मी फ्रीझरमधून काढून घेतलेले आहे, हे आपल्याला एका डब्यामध्ये काढून घ्यायचे आहे. वाफवून या आवळ्याची कँडी कशी तयार करायची ही रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत याआधी शेअर केलेली आहे. लिंक देणार आहे. नक्की तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चेक करू शकता तो व्हिडिओ. आता घेतलेले सर्व आवळे एका मोठ्या डब्यामध्ये मी काढून घेतले. यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. साखर घालत असताना ती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. इथे 1.5 किलो आवळ्यासाठी मी 900 ग्रॅम एवढी ही साखर घेतलेली आहे. आवळे खूप जास्त आंबट असतात म्हणून साखर थोडी जास्तच घेते आहे. आता ही घेतलेली सर्व साखर या आवळ्यांमध्ये टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. साखर घातल्यानंतर हे आवळे आपल्याला असेच या साखरेसोबत 2 दिवस राहू द्यायचे आहे. डब्याचं झाकण बंद करायचं आणि 2 दिवसामध्ये 1-2 वेळा हे आवळे आपल्याला व्यवस्थित हलवत राहायचं आहे. जर तुमच्याकडे वातावरण खूप जास्त उष्ण किंवा खूप जास्त दमट असेल तर अगदी घट्ट झाकण न लावता यावर तुम्ही जाळीदार प्लेट किंवा एखादा कॉटनचा सुती कपडा बांधून घेतला तरी चालेल, म्हणजे याला वास वगैरे येणार नाही. 2 दिवस मात्र मध्ये-मध्ये 1-2 वेळा हे आवळे हलवत राहायचे आहे. आता मी हे सोमवारी आवळे साखरेमध्ये भिजवलेले होते. सोमवार आणि मंगळवार 2 दिवस मी हे आवळे असेच या साखरेसोबत या डब्यामध्ये ठेवलेले होते. आज आहे बुधवार, बुधवारची सकाळ आणि तुम्ही इथे पाहू शकता ह्या आवळ्यांचा रंग थोडा चेंज झालेला आहे. साखरेचं पूर्णपणे इथे पाणी झालेलं आहे. तर आता व्यवस्थित हे रेडी झालेले आहे. साखर तुम्ही यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. आता हे जे आवळे आहे आपल्याला असेच या पाकासोबतच एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आणि उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहे. असं केल्यामुळे काय होतं, हा साखरेचा पाक वाया जात नाही, पूर्णपणे आवळ्यांमध्ये व्यवस्थित मुरला जातो. आवळकंठी खूप छान चविष्ट अशी तयार होते. गच्चीवर मी एका मोठ्या पसरट परातामध्ये हे आवळे या साखरेच्या पाण्यासोबतच काढून घेतलेले आहे. काळजी घ्यायची आहे, यामध्ये मुंग्या जायला नको, यामध्ये धूळ जायला नको. यावर संध्याकाळच्या वेळेला झाकण ठेवून द्यायचं आहे. साधारण 3 दिवस इथे झालेले आहे. 3 दिवसानंतर तुम्ही पाहू शकता यात जे साखरेचं पाणी होतं ते असं घट्ट झालेलं आहे. याचा जो पाक आहे तो अगदी 1-2 तारी असा पाक उन्हामध्ये राहून तयार झालेला आहे. असं करत ही साखर जी आहे ती पूर्णपणे या आवळ्यांमध्ये मुरते आणि ही आवळकंठी मस्त अशी अगदी नैसर्गिक पद्धतीने छान चविष्ट तयार होते. आता काय करायचं, एखाद्या चाळणीवर किंवा एक आवळा उचलून तुम्ही वेगळा करून घेऊ शकता किंवा चाळणीवर काढून एखाद तास यातला जो एक्स्ट्राचा पाक आहे हा आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर साधारण 3 दिवसानंतर हे जे आवळे आहेत हे मी या पाकामधून काढून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता इथे अगदी एक तार, अगदी घट्ट तार इथे तयार झालेला आहे. यामधून मी आता हे आवळे काढून घेतले आणि हे जे आवळे आहेत ते अजून पुढचे 2 ते 3 दिवस मस्त असे उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत. तर छान अशी मोकळी होते ही आवळकंठी. सुरुवातीला जरी तुम्हाला वाटत असलं की थोडी चिकट आहे, तरी अजिबात ही चिकट होत नाही. मस्त अशी मोकळी होते. आता ही आवळकंठी मी मस्त अशी 2-3 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता साखरेचं जे आहे ते मस्त असं यावर कोटिंग तयार झालेलं आहे. छान बारीक-बारीक क्रिस्टल साखरेचे यावर तयार झालेले आहेत. यामुळे ही आवळकंठी खूप छान लागते चवीला. आता यावर आपण तो सिक्रेट मसाला टाकूया. तर इथे चाट मसाला मी घेतलेला आहे. साधारण 1.5 ते 2 चमचा चाट मसाला घ्यायचा आहे. आवळकंठी किती प्रमाणात आहे त्यानुसार अंदाजे घ्यायचा आहे. चाट मसाला नसेल तर तुम्ही इथे जलजिरा पावडर वापरली तरी चालेल. अर्धा चमचा इथे काळं मीठ मी घेतलेलं आहे. पाव चमचा साधं मीठ घेतलेलं आहे, कारण चाट मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं, त्यामुळे मीठ घेताना थोडं सांभाळून घ्या, चवीप्रमाणे घ्या. आता या तिघं वस्तू या आवळा कँडीला व्यवस्थित चोळून घ्यायचे आहे. मस्त एकसारखं हे सगळीकडे लागलं गेलं पाहिजे. आता ही तयार आवळकंठी
किंवा ही आवळा कँडी तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून वर्षभरपेक्षा जास्त स्टोअर करू शकता, फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता किंवा फ्रीजच्या बाहेरसुद्धा ही अगदी आरामात टिकते. वर्षभरपर्यंत राहतच नाही, मुलं एवढे आवडीने खातात. खूप छान जबरदस्त रेसिपी आहे. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, रेसिपीला ट्राय नक्की करा. व्हिडिओ पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा.